घाटकोपर पूर्वमध्ये पुन्हा एकदा मराठी गुजराती वाद समोर आलाय। मराठी माणसाला सार्वजनिक शौचालय वापरू देत नसल्याचा आरोप असून यावरून गुजराती व्यावसायिकांनी मराठी व्यावसायिकाला आणि त्याच्या कर्मचाऱ्यांना मारहाण केल्याचं समोर आलंय। घाटकोपर पूर्व या ठिकाणी रेल्वे स्थानकाच्या लगत नालंदा सोसायटीमध्ये असलेल्या कार्यालयात हा वाद झालाय। पोलिसांकडे मारहाणीची तक्रार केल्यानंतर त्यांनी फक्त एनसी घेतल्याचा आरोप अक्षय भांगरे यांनी केलाय। आढावा घेतला आमचे प्रतिनिधी प्रशांत बढे यांनी। महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा विजय असो। महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा विजय असो। घाटकोपरमध्ये पुन्हा एकदा मराठी गुजराती वाद पाहायला मिळतो आहे। मी सध्या आहे घाटकोपर पूर्व येथे नालंदा कोऑपरेटिव्ह सोसायटीमध्ये। या ठिकाणी आपण जर बघितलं तर साधारणतः इमारतीचे 3 मजले जे आहेत ते मुंबई महानगरपालिकेच्या अखत्यारीत आहेत, PAP आहेत। मात्र इथे जे सार्वजनिक शौचालय आहे ते मराठी माणसाला वापरू दिलं जात नाही आणि इथे जो आपण आता गाळा पाहतो या ठिकाणी मनसेचे पदाधिकारी आलेले होते आणि त्यांनी मुंबईत फक्त मराठी अशा प्रकारे या ठिकाणी सूचना दिलेली आहे। झील गाडा नावाचे ज्या महिला आहेत त्यांचा हा गाळा आहे आणि इथे आणखीन एक जो तरुण आहे ते या ठिकाणी काम करतात। मात्र इथेच बाजूला जर आपण समोर बघितलं तर अक्षय यांचा गाळा आहे जो या ठिकाणी भाडे तत्त्वावर ते इथे कन्सल्टन्सी चालवतात। या ठिकाणी अक्षय जे आहेत त्यांनी इथलं सार्वजनिक शौचालय वापरलं, या कारणावरून त्यांना मारहाण झालेली होती। याच ठिकाणी ही जी आहे ती मारहाण झालेली होती। त्यांचा एक 17 वर्षीय कर्मचारी आहे, त्याच्या हाताला देखील गंभीर दुखापत झालेली होती। या सगळ्या प्रकरणी त्यांनी तक्रार केल्यानंतर पंतनगर पोलीस ठाण्यामध्ये NC दाखल झाली। मात्र आश्चर्याची गोष्ट म्हणजे जर आपण बघितलं तर या ठिकाणी या गाड्याला देखील आता मुंबई महानगरपालिकेने नोटीस बजावलेला आहे। अशात आता मनसैनिक या ठिकाणी आलेले आहेत, त्यांनी या सूचना लिहिलेल्या आहेत। अभिषेक माझ्याबरोबर। अभिषेक, नेमकं काय म्हणणं आहे मनसेचं? शौचालय देखील वापरू न दिल्याचा आरोप आहे। जो अक्षय भांगरे हा जो मराठी उद्योजक आहे त्यांना इथले जे काही गुजराती भाषक उद्योजक आहे ते गेले अनेक वर्षापासून त्रास देत आहेत आणि अक्षरशः शौचालयासारखी जी गोष्ट आहे ती सुद्धा त्यांना ते वापरू देत नाही आहेत। आणि ही बाब ज्यावेळेस आम्हाला समजली त्यावेळेस आम्ही ते जे गुजराती भाषक उद्योजक होते त्यांच्या कार्यालयावर आम्ही धडक दिलेली आहे आणि आम्ही येतो हे कळताच त्यांनी या ठिकाणी कार्यालय बंद करून ते इथून पसार झालेले आहे। मात्र या प्रकरणी आता प्रशासन पुढे काय पावलं उचलते हे पाहणं देखील गरजेचं आहे। प्रशांत बढे, ABP माझा, मुंबई। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।